बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. शिवसैनिकांनो, आज सकाळपासून मनसे शिवसेना युती संदर्भातल्या काही बातम्या पाहत होतो, अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहत होतो, त्यातही विशेषतः संदीप देशपांडेंच्या प्रतिक्रिया. खरं तर इतर मनसे नेते असतील, मी तर नावं कोणाचीच घेणार नाही, ना इकडची ना तिकडची, पण संदीप देशपांडेंची जी प्रतिक्रिया असते, खरं तर सन्माननीय राजसाहेबांनी या व्यक्तिमत्वाला थोडा आवर घालायला हवा. म्हणजे चांगली भूमिका नाही, पण कमीत कमी वाईटही भूमिका मांडू नये. संदीप देशपांडे या व्यक्तिमत्वाचं नेमकं याच्यामध्ये काय नुकसान आहे मला माहीत नाही, काय यांचं जातं हेही मला माहीत नाही, पण संदीप देशपांडे मी कायम पाहतोय हे व्यक्तिमत्व, याचा माझ्याविषयी एक विशेष राग आहे. या व्यक्तिमत्वाला माझा विशेष राग येत असतो. आता मी कोणाची नावं घेणार नाही. एक दोन दिवसांपूर्वी मनसेच्या एका वरिष्ठ नेत्याचा मला फोन झाला आणि मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ केला होता की मनसेला जास्त महत्त्व देऊ नये. आजपर्यंत मी मनसेच्या बाजूने भूमिका घेतल्या, त्याही व्हिडिओत किंबहुना मनसेच्या बाजूचीच भूमिका होती, पण त्या व्हिडिओत ज्यावेळेस मी म्हणालो मनसेला जास्त महत्त्व देऊ नये, त्यावेळेस त्या मनसेच्या वरिष्ठ नेत्याने मला काही गोष्टी सांगायचा प्रयत्न केला, काही आकडेवाऱ्या सांगायचा प्रयत्न केला. वरवरच्या त्या आकडेवाऱ्या होत्या, मी ऐकत होतो. मनसेच्या त्या नेत्याचा अभ्यास किती तोकडा आहे हे यातून कळालं. पण मला आता वाटलं की ह्या व्हिडिओच्या मार्फत, आजच्या व्हिडिओचा हा खटाटोपच तो आहे की मनसेच्या काही नेत्यांना सुद्धा आपल्या पक्षाविषयी जर जास्त माहिती नसेल तर त्यांनी या व्हिडिओतून आपल्या पक्षाविषयी माहिती घ्यावी. खरं तर आपल्या आकडेवाऱ्या काय आहेत, आपण महाराष्ट्रात काय स्थान ठेवून चालतो. बघा, आजचा हा व्हिडिओ कुठेही शिवसेना मनसे युतीमध्ये कोण मोठं कोण छोटं हे दाखवण्याचा प्रयत्न नाही, पण शेवटी युती व्हावी, पण ती एक सन्मानाने, सन्मानपूर्वक युती व्हावी. अगदी दोनही बाजूंचा सन्मान व्हावा. त्याच्यामध्ये फक्त मीडियावर यायचं, बोलघेवडेपणाने बोलत सुटायचं, काहीतरी नेत्यांचा एकेरी उल्लेख करत बसायचा. मी मनसेच्या काही नेत्यांचं, विशेषतः 1 ते 2 नेत्यांचं मी इथे नाव खरंच घेऊ इच्छित नाही, पण ह्या अशा नेत्यांमुळे या सगळ्यामध्ये महाराष्ट्र सैनिक असतील, शिवसैनिक असतील, यांच्यामध्ये एक वितुष्टाचं वातावरण तयार होतं. त्यासाठी आजची ही आकडेवारी फार मला गरजेची वाटते. म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ह्या व्हिडिओचं टायटल तुम्ही जे पाहिलं असाल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी शिवसेनेची युती झाल्यानंतर खरंच महाराष्ट्रात काही परिणाम होणार आहे का, याचं उत्तर जर तुम्ही मला एका वाक्यात विचारलं तर मी म्हणेन होय. पण कुठल्या भागांमध्ये, संबंध महाराष्ट्रात की फक्त काही विशिष्ट भागांमध्ये, तर याचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. लक्षात घ्या, मनसे शिवसेना युती व्हावी ही माझी इच्छा, ही मराठी जनांची इच्छा, तमाम महाराष्ट्राची इच्छा, महाराष्ट्र सैनिकांची, शिवसैनिकांची इच्छा, पण ती सन्मानाने. आणि याच्यामध्ये कुणालाही, म्हणजे कुठल्याही नेत्याने उठावं आणि टपली मारून न जावं आणि ते आपण गोंजारत बसावं असं होऊ शकत नाही. आजही शिवसेना 20 आमदारांचा, 9 खासदारांचा, 2-3 राज्यसभा आमदार, काही विधान परिषदेचे आमदार, अनेक नगरसेवकांचा हा शिवसेना पक्ष धनी आहे. मी हे वारंवार का सांगतो, कारण ह्या गोष्टींची जाणीव सुद्धा व्हावी. आणि आज मी जी आकडेवारी तुमच्या सर्वांसमोर ठेवणार आहे ती आकडेवारी तुमचे डोळे उघडणारी म्हणता येईल. तुमचे म्हणण्यापेक्षा, शिवसैनिकांचे म्हणण्यापेक्षा मनसेच्या नेत्यांचे डोळे उघडणारी असेल. कदाचित यानंतर तरी आपली काही विधानं बंद होतील. मला एक गोष्ट वारंवार सांगितली जायची, मनसेच्या काही स्थानिक नेत्यांकडनं असेल, मनसेच्या काही वरिष्ठ नेत्यांकडनं असेल, की आम्हाला जे मतदान मिळालं, ज्याची ते आकडेवारी तुम्ही सांगत असतात, ते मतदान आमचं स्वतःचं असतं. त्याच्यामध्ये भाजपा असेल, शिंदे टोळी असेल, अजित पवार गट असेल, यांचं मतदान त्याच्यामध्ये नाही. म्हणजे तुमच्या आकडेवारीमध्ये काँग्रेसचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं यांचं मतदान आहे, तसं आमच्या आकडेवारीमध्ये नाही. म्हटलं बरं, मग असं मनसेला एकट्याच्या जीवावर किती मतदान झालेलं आहे ते सुद्धा मी इथे तुमच्या सर्वांसमोर ठेवणार आहे. मनसेने जवळपास 122 जागा महाराष्ट्रात लढल्या. 122 पैकी 122 जागांचा आकडा मी तुम्हाला अगदी पटपट देणार आहे. त्यामध्ये म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच मी तुम्हाला त्याचा एक फोड करून सांगतो. 122 पैकी जवळपास 104 ठिकाणी मनसेचं डिपॉझिट जप्त झालं. याचा अर्थ कळतो तुम्हाला? 122 पैकी 104 ठिकाणी उरल्या 26 जागा. या 26 म्हणजे मनसेचं एकूण महाराष्ट्रातलं मतदान, एकूण 122 जागांचं मतदान, आणि या 26 जागांचं मतदान हे 70% आहे. या 26 जागांमध्येच मनसेला मतदान झालेलं आहे. बाकी 104 ठिकाणी मनसेचं मतदान, आणि त्या 104 पैकीही जवळपास 80 ते 82 ठिकाणी मनसेचं मतदान हे 1000च्या आतमध्ये आहे.
म्हणजे सगळ्यात कमीत कमी झालेलं मतदान हे मनसेचं 226 एवढं मतदान आहे. 226 मतं मिळालेला उमेदवार सुद्धा मनसेमध्ये आहे. कुठल्या मतदारसंघाचा हेही तुम्हाला सांगेल. आणि सगळ्यात जास्तीत जास्त मतदान झालेला उमेदवार जो आहे राजू पाटलांसारखा, तो 74,000चा. पण असे किती उमेदवार आहेत ज्यांना म्हणजे टॉप 25 जरी, टॉप 25 खूप लांब राहिले, टॉप 15 जरी उमेदवार काढले तर टॉप 15व्याचं मतदान हे 17-18 हजारांपर्यंत जातं. म्हणजे तुम्ही समजू शकता टॉप 15 मध्ये सुद्धा 17-18 हजार वाल्यांचं मतदान येतंय. मग मनसेचा सगळ्यात निचांकी जो मतदान झालेला जो उमेदवार असेल त्याला 226 इतकं मतदान झालेलं आहे. आणि जवळपास 84 जागी मनसेला हे 1000च्या आतलं मतदान म्हणजे 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000 पर्यंतचं मतदान. फक्त 10 ठिकाणी मनसेचं मतदान हे 10 ते 16 हजारांच्या मध्ये आहे. 10,000 ते 16 हजारांच्या मध्ये फक्त 10 ठिकाणी. आणि टॉप 15 ज्या जागा आहेत मनसेच्या, टॉप जिथे सगळ्यात जास्त मनसेला मतदान झालं त्या जागा 15 जागा, त्याच्यामध्ये मनसेचं मतदान हे 18,000 ते 74,000 फक्त एकाच ठिकाणी झालं आहे. मनसेचं त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं हायएस्ट मतदान हे 42,000चं आहे, 42 ते 46,000चं. आता तुम्हाला मी आकडेवाऱ्या सांगतो, लक्षात घ्या आकडेवाऱ्या काय सांगतात. आणि त्या आकडेवाऱ्यांच्या अगोदर मनसेच्या ह्या ज्या 15 टॉप जागा आहेत, ज्या जागांविषयी मी तुम्हाला उल्लेख केला, त्या जागा येतात शिवडी, वांद्रे, विक्रोळी, वरळी, घाटकोपर, जोगेश्वरी, माहीम, अणुशक्तीनगर, भांडूप, बोरिवली आणि चारकोप. मग तुम्ही विचार करा, ह्या साऱ्याच्या साऱ्या जागा फक्त मुंबईमधनं आहेत. आणि आणखीही काही जागा आहेत, असं नाही की मुंबईच्या बाहेरच्या जागा नाही आहेत. मुंबईच्या बाहेरच्या जागा आहेत. ओवळा माजीवाडा जी मुंबईच्या लगतच ठाण्यामध्ये येते, त्यानंतर ठाणे जिल्हा, ठाणे शहर विधानसभा म्हणता येईल, कल्याण ग्रामीण आणि मुंब्रा कळवा, म्हणजे मुंबई आणि मुंबईच्या आसपासचा परिसर. त्यानंतर आणखी काही जागा आहेत का तुम्ही मला म्हणाल टॉप 25 मधल्या, तर टॉप 25 मध्ये पनवेल आणि बेलापूर एक येते, म्हणजे नवी मुंबईचा काही भाग. त्यानंतर आणखी काही जागा आहेत का तुम्ही विचाराल टॉप 25 मध्ये, तर नारासोपारा, पालघर म्हणजे तेही मुंबईच्या लगत. त्यानंतर भिवंडी ग्रामीण, तेही मुंबईच्या लगत. त्यानंतर फक्त 2 जिल्हे असे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये मुंबईच्या आसपासचा परिसर सोडून बाहेर मनसेच्या उमेदवारांनी 18,000च्या आसपासचं मतदान घेतलेलं आहे. 18,000 ते म्हणजे टॉप 15 मधलं मतदान समजा. त्या जागा आहेत इगतपुरी, वणी, नाशिक पश्चिम या आहेत नाशिक जिल्ह्यातल्या. आणि त्यानंतर खडकवासला, कोथरूड आणि हडपसर या आहेत पुणे महानगरपालिका. म्हणजे जर तुम्ही मला विचाराल मनसेचं एकूण, मी तुम्हाला सारांश अगोदर सांगतोय त्यानंतर आकडेवारीवर घेऊन जाणार आहे. एकूण जर मनसेचं तुम्ही मला मतदान विचाराल, सगळ्यात चांगलं झालेलं मतदान हे कुठल्या कुठल्या महानगरपालिका क्षेत्रांमधनं जातं, तर आहे ते सगळ्यात पहिली महत्वाची ज्या जागा मगाशी मी तुम्हाला अर्धा वाचून दाखवल्या. एक येते मुंबई, दुसरी येते ठाणे महानगरपालिका, तिसरी येते नाशिक महानगरपालिका, चौथी येते पुणे महानगरपालिका, 5वी येते नवी मुंबई. पण नवी मुंबईमध्ये तितका जोर नाही. या 4 महत्वाच्या आणि वसई विरार म्हणजे 4 महत्वाच्या आणि 2 अगदी थोडासा जोर म्हणजे वसई विरार आणि नवी मुंबई, म्हणजे एकूण 6 महानगरपालिका तुम्ही पकडू शकता. म्हणजे सबंध महाराष्ट्र याच्यामध्ये कव्हर होतो का, तर नाही. तुम्ही म्हणाल चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, गडचिरोली, हिंगोली, यवतमाळ तिकडे काय स्थिती आहे, तर तिकडची स्थिती जाणून घ्यायची असेल तर पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये मी हे सगळे आकडे तुम्हाला मनसेचे वाचून दाखवतो, ज्यामध्ये मनसेचा परफॉर्मन्स हा महाराष्ट्रात काय आहे याची तुम्हाला एक थोडक्यात कल्पना येईल. ही सगळी आकडेवारी काढण्यासाठी मी जवळपास माझे 5 ते 6 तास खर्ची घातलेले आहेत. त्यामुळे तुमची 5 मिनिटं तुम्ही काढून ही आकडेवारी नक्की ऐकावी हे मी तुम्हाला विनंती करेल. सगळ्यात पहिला मतदारसंघ बघा, आता मी मतदारसंघ कमी जास्त असं सांगणार नाही, कुठला मतदारसंघ मनसेला किती मतदान, अख्ख्या 126 जागांची आकडेवारी तुम्हाला वाचून दाखवतो. अहेरी मतदारसंघ, आणि कुठेही मी चुकत असेल आणि तुम्हाला वाटत असेल एखादा मतदारसंघ माझ्याकडनं सुटला आहे मनसेचा, तर तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. आणि या मतदारसंघांमधनं जर तुम्ही असाल तर तुमची स्थानिक पातळीवरची बघा 126 मतदारसंघांची मी आकडेवारी वाचतोय, स्थानिक पातळीवर मनसे किती मजबूत आहे हे शिवसैनिक म्हणून तुम्ही कमेंटमध्ये लिहा, जेणेकरून मला स्थानिक पातळीचं गणित समजायला मदत होईल. या 126 पैकी जर तुम्ही पाहणारे त्या मतदारसंघात असाल तर नक्की थोडक्यात मनसे तुमच्या मतदारसंघातली परिस्थिती व्यक्त करा. पहिला मतदारसंघ अहेरी, संदीप कोर्टे हे मनसेचे उमेदवार, 2993 इतकंच मतदान झालं. दुसरा अहमदपूर, फक्त 1132 मतदान झालं, ज्यांचं नाव आहे नरसिंह भिकाणे. तिसरा मतदारसंघ अहमदनगर, 1145 इतकंच मतदान, सचिन डफाळ यांचं नाव आहे तिथे.
चौथा ऐरोली मतदारसंघ आहे नवी मुंबईचा, 6,908. मुंबईच्या लगत असून सुद्धा फक्त 6,908. त्यांचं नाव आहे दिनेश बानखळे. पाचवा मतदारसंघ अक्कलकोट, 1293 इतकंच मतदान. मल्लिकनाथ पाटील हे ते उमेदवार आहेत. सहावा मतदारसंघ अकोट, हा अकोल्यातला मतदारसंघ आहे. इथे फक्त 792, म्हणजे सगळे डिपॉझिट जप्तीचे हे मतदारसंघ आहेत. जे मला मनसेचे काही नेते म्हणाले की आमचं हे स्वतःच्या जीवावरचं मतदान आहे, पण स्वतःच्या जीवावर 792 मतं पडतील इतका जर आपला परफॉर्मन्स असेल तर आपण ह्या अशा प्रकारची स्टेटमेंट का देताय मीडियावर येऊन, हा माझा सगळ्यात पहिला प्रश्न. अकोटचं 792 सुनील डोबाळे त्यांचं नावं थोडीफार चुकू शकतात, थोडंसं माफ करून घ्या. आंबेगाव मतदारसंघ पुढचा 1483, पुण्यातला हा मतदारसंघ सुनील इंदोरे हे त्यांचं नाव. अमरावती 2545 इतकंच मतदान अमरावती सारख्या जिल्ह्यातनं म्हणण्यापेक्षा अमरावती मतदारसंघातनं मंगेश पाटील. त्याच्यानंतर पुढचा मतदारसंघ, या मतदारसंघात मनसेचा डिपॉझिट वाचलेला आहे, तो आहे अणुशक्तीनगर, 28,362. नवीन आचार्य, आता हा मुंबईतला मतदारसंघ आहे. त्यानंतर पुढचा 10वा मतदारसंघ अर्जुनी मोरगाव, 555 इतकंच मतदान अर्जुनी मोरगाव. भावेश कुंभारे डिपॉझिट जप्त. संभाजीनगर मध्य 1145 सुहास दशरथे डिपॉझिट जप्त. पुढचा मतदारसंघ औसा 1541 शिवकुमार नगराळे डिपॉझिट जप्त. अकोल्यातला बाळापूर मतदारसंघ फक्त 677 इतकं मतदान मंगेश गाडगे यांना झालं, डिपॉझिट जप्त. त्यानंतर बीड मतदारसंघ, बीडमध्ये 770 फक्त मतदान मंगेश गाडगे, डिपॉझिट जप्त. महाराष्ट्रात परिस्थिती बघा काय आहे मनसेची. बेलापूर मतदारसंघ नवी मुंबईचा, जिथून गजानन काळे हे नेतृत्व करतात, गजानन काळेंना 17,704 इतकं मतदान झालं. म्हणजे मनसेचे जे महत्वाचे नेते आहेत ते सुद्धा 17 हजारांवर पडलेले आहेत. विचार करा मग काय एवढी कठीण म्हणजे एवढी टोकाची स्टेटमेंट का द्यायची, एवढी टोचून लागणारी स्टेटमेंट का द्यायची, हा माझा प्रश्न आहे. भंडारा मतदारसंघ 925 एवढंच मतदान. अश्विनी लांडगे त्या उमेदवाराचं नाव. भंडाऱ्यामध्ये 925 डिपॉझिट जप्त. भांडूपमध्ये ही दुसरी जागा आहे जिथे डिपॉझिट वाचलेलं आहे, 23,335. शिरीष सावंत या उमेदवारांचं नाव आहे. हे मनसेचं मोठ्या क्रमांकाचं मतदान मी सांगेन, 23,000चं मोठ्या नंबरचं मतदान डिपॉझिट वाचलं. पुढचं भिवंडी 1,003 इतकं मतदान. मनोज गुळवडे यांचं डिपॉझिट जप्त. भिवंडी ग्रामीण 13,816, त्यातल्या त्यात बरं मतदान आहे पण डिपॉझिट वाचवू शकले नाहीत. वनिता कथोरे या उमेदवाराचं नाव. बोईसर 7,049 इतकं मतदान शैलेश भुटकडे यांना झालं, डिपॉझिट जप्त झालेलं आहे, त्यातल्याच बरं मतदान म्हणता येईल, 400-500 इतकं नाहीये. बोरीवली मुंबईतला मतदारसंघ 17,829 कुणाल मैनकर यांचं नाव आहे. मुंबईच्या आसपासचा मतदारसंघ त्यामुळे थोडंसं जास्तीचं मतदान. चांदिवली 7,347 मुंबईतलाच मतदारसंघ महेंद्र भानुशाली, बऱ्याचदा तुम्ही यांना पाहत असता सोशल मीडियावर, त्यांना सुद्धा 7,347 इतकंच मतदान झालेलं आहे. चारकोप 15,200 दिनेश साळवी यांचं नाव आहे. मुंबईतला मतदारसंघ, या मतदारसंघाचं नाव तुम्हाला मगाशी मी वाचून दाखवलं, त्यातल्यात बरं मतदान म्हणता येईल. चेंबूर 7,820 डिपॉझिट जप्त माऊली थोरवे. चिखली बुलढाण्यातला मतदारसंघ 1,323 इतकं मतदान गणेश बरबडे, डिपॉझिट जप्त. डहाणू 2,388चं मतदान विजय वाघा, मला आडनाव माहिती नाही, विजय यांचं नाव आहे, डिपॉझिट जप्त. राजेश येरुणकर यांना 5,456चं मतदान झालं मुंबईतून. दापोली 4,960 संतोष अब्गुल, दापोलीमधनं म्हणजे खेड दापोलीमधनं सुद्धा डिपॉझिट जप्त मनसेचं. त्यानंतर पुढचा मतदारसंघ तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतो, देवळाली नाशिक 3,931 मोहिनी जाधव, डिपॉझिट जप्त. दिंडोशी त्यातल्या त्यात बरं मतदान मी म्हणेन 20,309 भास्कर, ॲडव्होकेट भास्कर परब, त्यातल्यात बरं 20,309 भास्कर परब होय. गंगाखेड 2,479 रुपेश देशमुख, डिपॉझिट जप्त. गेवराई 3,215 मतदान फक्त मयुरी खेडकर, डिपॉझिट जप्त. घाटकोपर पूर्व 5,015 संदीप कुलते, डिपॉझिट जप्त. घाटकोपर पश्चिम त्यातल्या त्यात घाटकोपर पश्चिम मध्ये 25,862 गणेश चुक्कल यांना झालेला आहे आणि डिपॉझिट वाचलेलं आहे. गोंदिया मतदारसंघ बघा फक्त 513 सुरेश चौधरी. गोरेगाव 9,718 वीरेंद्र जाधव, त्यातल्या त्यात बरं म्हणेन मी. गुहागर 6,712 फक्त इतकंच मतदान झालं प्रमोद गांधी या उमेदवाराला. हडपसर 32,821 साईनाथ बाबर, म्हणजे आता हे महत्वाचे नेते, आता यांना सुद्धा डिपॉझिट जप्तीची वेळ आली तर कसं व्हायचं. साईनाथ बाबर 32,821. हिंगणघाट, आणि हेच जे मी मोठे मोठे मतदारसंघ सांगतो जिथे चांगलं मतदान,
तेच मतदार आहेत जे टॉप 26 मध्ये आहेत, त्याच्या व्यतिरिक्त टॉप 26 मध्ये कोणीही नाही. हिंगणघाट 627 डिपॉझिट जप्त, फक्त 627. नगरसेवकाच्या उमेदवाराला सुद्धा चांगलं मतदान होत असतं याच्यापेक्षा जास्त. हिंगणा 1122. आता हिंगणघाटच्या उमेदवाराचं नाव होतं सतीश किनकर. हिंगण्यामध्ये बिजाराम. हिंगोली मतदारसंघ सांगतोस 2287. प्रमोद कुठे आहेत, त्यांचंही डिपॉझिट जप्त. इचलकरंजी 2143. रवी गोंडकर डिपॉझिट जप्त. इगतपुरीमध्ये त्यांच्या उमेदवाराने डिपॉझिट वाचवलंय 20,374. काशीनाथ मेंगळ यांनी डिपॉझिट वाचवलेलं आहे. इंदापूर पुण्यातला हा मतदारसंघ 499 इतकं मतदान अमोल देवकातेंना. जळगाव शहर 1470 इतकं मतदान अनुज पाटील हे उमेदवार आहेत, डिपॉझिट जप्त. जळगाव ग्रामीण 1619 मुकुंद रोटे डिपॉझिट जप्त. जोगेश्वरी पश्चिम मुंबईचा मतदारसंघ आला, मतदान वाढतं 12,805 भालचंद्र अंबुरे. कागल 1918 रोहन निर्मल या उमेदवाराचं नाव, डिपॉझिट जप्त. केज मतदारसंघ 1537 रमेश गालफडे डिपॉझिट जप्त. कालिना 6062 मुंबईतला मतदारसंघ, थोडंसं मतदान वाढलं, संदीप हडगी. कल्याण ग्रामीण हा एकमेव मतदारसंघ आहे जिथे मनसेचं मतदान हे भरघोस आहे आणि ते एकमेव मनसेचे आमदार राजू पाटील साहेब यांचा हा भाग आहे. 74,768 इतकं भरघोस मतदान त्यांना झालं. दुसऱ्या क्रमांकावर ते होते आणि मनसेचा हा एकमेव मतदारसंघ आहे जिथे मनसे ही दुसऱ्या क्रमांकावर राहिली. नाहीतर मनसेचा कुठलाही ठिकाणी उमेदवार 5च्या आत आलेला नाही, 4-5व्या नंबरवरच. कांदिवली पूर्व 7,876 महेश फरकसे डिपॉझिट जप्त. कांदिवली मुंबईतला असून सुद्धा डिपॉझिट जप्त. कन्नड 3595 चव्हाण म्हणून उमेदवार आहे तिथे, लखन चव्हाण, तेही डिपॉझिट जप्त. कसबा 4874 गणेश भोकरे डिपॉझिट जप्त. कटोल 1232 सागर दुधाने उमेदवार, डिपॉझिट जप्त. आता खडकवासला मयुरेश वांजळे, रमेश वांजळेंचे सुपुत्र मयुरेश वांजळे 42,897 इतकं मतदान आहे आणि हा टॉप 5 मधला मतदारसंघ. 42,000चा हा टॉप 5 मधला, पण तरी सुद्धा 3ऱ्या नंबरवर. खानापूर 1012 इतकं मतदान, राजेश जाधव डिपॉझिट जप्त. कोल्हापूर उत्तर 2036 मतदान, अभिजित राऊत डिपॉझिट जप्त. कोथरूड हा मतदारसंघ, मी मगाशी पुण्याची 3 नावं वाचली, त्यात हडपसर, खडकवासला आणि कोथरूड ही 3च नावं आहेत. त्यातला कोथरूड हा मतदारसंघ ॲडव्होकेट किशोर शिंदे 18,105 हे मतदान घेऊन त्यांनी डिपॉझिट वाचवलेलं आहे. कुर्ला मतदारसंघ मुंबईतला असून सुद्धा फक्त 3197 इतकंच मतदान प्रदीप वाघमारे यांना झालं. लातूर ग्रामीण 3768 संतोष नागरमोडे काहीतरी नाव आहे, मला नाव ठीकसं माहीत नाही, त्यांचंही डिपॉझिट जप्त. मागाठाणे 21,297 नयन कदम यांनी त्यातल्यात बऱ्यापैकी मतदान घेतलं आणि डिपॉझिट वाचवलं, नयन कदम. माहीम 33,062 अमितजी ठाकरे साहेब, अमित ठाकरे सन्माननीय राजसाहेबांचे सुपुत्र, यांना सुद्धा 33,062 इतकं मतदान झालेलं आहे, ते 3ऱ्या नंबरवर आहेत. त्यातल्या त्यात एकटा पक्ष लढलेला आहे, त्यातल्या 33,000चं मतदान हे मी चांगलंच म्हणेन, कुठेही वाईट मतदान नाही हे. माजलगाव 995 श्रीराम बडाडे डिपॉझिट जप्त. मानखुद 5,414 जगदीश खांडेकर डिपॉझिट जप्त. मेहकर 1202 भैयासाहेब पाटील डिपॉझिट जप्त. मीरा भाईंदर 5,243 संदीप राणे डिपॉझिट जप्त. मुक्ताईनगर 972 मतदान, अनिल गंगाटिरे डिपॉझिट जप्त. मुंब्रा कळवा 13,914 सुहास सूर्यराव यांनी डिपॉझिट वाचवलेलं आहे. मुरबाड 7,894 डिपॉझिट जप्त. संगीता चेंडवकर. मूर्तिजापूर 811 भिकाजी अवचर डिपॉझिट जप्त. नागपूर पूर्व 2261 अजय मोराडे डिपॉझिट जप्त. नालासोपारा 16,949 विनोद कोडे की मोडे काहीतरी आहे, पण इथे डिपॉझिट वाचवलेलं आहे 16,949, त्यातल्यात बरं मतदान मिळालं. नांदेड 522 इतकं मतदान मिळालंय नांदेड सारख्या ठिकाणी, सदाशिव अडसुळे. नांदगाव 479 मतदान, अकबर सोनावाला. नंदुरबार 1209 मतदान, वासुदेव गांगुर्डे. नाशिक पूर्व 4,987 प्रसाद सानप डिपॉझिट जप्त. नाशिक पश्चिम आता हा 2ऱ्या क्रमांकाचा मोठा मतदारसंघ आहे जिथे राजू पाटलांनंतर मोठं मतदान झालेला मनसेचा एकमेव मतदारसंघ. दिनकर पाटील हे नाशिकमधले चांगले व्यक्तिमत्व आहे. या अशा व्यक्तिमत्वांनी मनसे शिवसेना युती संदर्भात बोलणी करण्यासाठी पुढे यावं. खरं तर दुसरा नाही म्हणता येणार, शिवडी हा दुसरा आहे, म्हणजे 74,000चा पहिला राजू पाटलांचा, 64,000च्या आसपास बाळा नांदगावकर शिवडीमधनं, आणि हा 3ऱ्या क्रमांकाचा दिनकर पाटलांचा नाशिक पश्चिम.
बाळा नांदगावकर असतील, राजू पाटील असतील किंवा दिनकर पाटील असतील, या अशा व्यक्तिमत्वांनी पुढे यावं आणि त्यांनी युती संदर्भात बोलणी करावी, नाही की ह्या संदीप देशपांडेंसारख्या व्यक्तिमत्वांनी. त्यानंतर धाराशिव 2042 देवदत्त मोरे डिपॉझिट जप्त, ओळा माझीवाडा त्यातल्या त्यात बऱ्यापैकी मतदान, पण तरीही मला वाटतं डिपॉझिट जप्त, मला ह्या आकडेवारी जरा पाहावी लागेल, पण 13,552 इतकं मतदान आहे. डिपॉझिट जप्त झाले की नाही ओळा माझीवाड्याचं मला पाहावं लागेल. पालघर 10,251 नरेश कोरडा यांचंही डिपॉझिट जप्त. पंढरपूर 2568 दिलीप धोत्रे, पंढरपूर दिलीप धोत्रे 2568 डिपॉझिट जप्त. पनवेल 10,231 योगेश चिल्ले यांनी डिपॉझिट वाचवलेलं आहे. पारंडा 843 डिपॉझिट जप्त. परभणी 986 श्रीनिवास राहोटी डिपॉझिट जप्त. पारंड्यामधले उमेदवार आहेत राजेंद्र गपट. पारनेर 1003 अविनाश पवार उमेदवार डिपॉझिट जप्त. फुलांब्री 843 बाळासाहेब पाथरीकर डिपॉझिट जप्त. पुरंदर 2950 उमेश जगताप डिपॉझिट जप्त. त्यानंतर पुढचं पुसद 1614 अश्विन जायस्वाल डिपॉझिट जप्त. राधानगरी 614 युवराज येड्डुरे डिपॉझिट जप्त. राहुरी 779 ज्ञानेश्वर गाडे डिपॉझिट जप्त. राजुरा 4252 सचिन भोयार डिपॉझिट जप्त. राळेगाव 2033 अशोक मेश्राम डिपॉझिट जप्त. साक्रीमध्ये 1285 इतकंच योगेश सूर्यवंशी डिपॉझिट जप्त. सावनेर 219 घनश्याम निखाडे डिपॉझिट जप्त. शहापूर 5648 हरिश्चंद्र खंडवी डिपॉझिट जप्त. शाहूवाडी 693 भरत कासम डिपॉझिट जप्त. आता आहे शिवडी मतदारसंघ जिथे 67,750 इतकं मतदान आहे आणि हा दुसऱ्या क्रमांकाचा मतदारसंघ राजू पाटलांनंतर बाळा नांदगावकर. तर महत्वाची व्यक्तिमत्व ही बाळा नांदगावकर असतील, राजू पाटील असतील, हे माजी आमदार राहिलेले आहेत. मतदान मुंबईतनं आहे त्यामुळे चांगलं झालेलं आहे. श्रीगोंदा 1084 संजय शेळकेश डिपॉझिट जप्त. श्रीरामपूर 1324 राजू कापसे डिपॉझिट जप्त. श्रीवर्धन 2125 फैजल पोपडे डिपॉझिट जप्त. सिंदखेडा 1054 गुलाब पाटील डिपॉझिट जप्त. सायन कोळीवाडा 5729 संजय भोगले डिपॉझिट जप्त. त्यानंतर सोलापूर शहर 1155 परशुराम इंगळे डिपॉझिट जप्त. सोलापूर दक्षिण 2155 महादेव गोंगनुरे डिपॉझिट जप्त. तासगाव 782 इतकं एवढंच मतदान झालेलं आहे वैभव कुलकर्णी यांना डिपॉझिट जप्त. त्यानंतर मनसेची पुढची महत्वाची जागा आहे ठाणे शहरातनं जिथे अविनाश जाधव मनसे नेते हे नेतृत्व करतात. त्यांना मिळालं आहे मतदान 42,592. अविनाश जाधव बऱ्यापैकी मतदान झालेलं आहे, तिसऱ्या क्रमांकावर त्यांचं मतदान आहे. उल्हासनगर 4,969 भगवान भालेराव डिपॉझिट जप्त. उमरखेड 7,061 राजेंद्र ह्या उमेदवाराचं नाव आहे 7,061 डिपॉझिट जप्त. उमरेड 421 निचांकी मतदान उमरेड 421 इतकं. शेखर दुंडे डिपॉझिट जप्त. त्यानंतर ॲडव्होकेट सत्यवान भगत 2461 उरण मतदारसंघ डिपॉझिट जप्त. वांद्रे पूर्व तृप्ती सावंत बाळा सावंतांच्या शिवसेना आमदार बाळा सावंतांच्या सौभाग्यवती या मनसेमध्ये गेल्या आणि तिकडून निवडणूक लढवली. 16,074 इतकं मतदान घेतलं. मला वाटतं वरुण सरदेसाई साहेबांच्या विरोधात त्या लढल्या पण चांगलं मतदान झालं 16,074 इतकं. त्यानंतर वर्सोवा 5,037 संदेश देसाई डिपॉझिट जप्त. त्यानंतर करंजे सुवर्णा करंजे 16,813 मला वाटतं त्यांनी विक्रोळी मतदारसंघात निवडणूक लढवली आणि सुनील राऊत साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवली. बऱ्यापैकी मतदान घेतलं पण फार म्हणजे जिंकण्याच्या आकड्यापासून फार दूर. सुवर्ण करंजे नाही माफ करा विश्वजित ढोलक, सुवर्ण करंजे शिंदे गटाच्या होत्या. विश्वजित ढोलम हे उमेदवार होते आणि विक्रोळी विधानसभा 16,813. विक्रमगड हा विधानसभा 4,619 सचिन शिंगडा डिपॉझिट जप्त. विलेपार्ले जुली शेंडे 12,123 त्यातल्यात बऱ्यापैकी मतदान झालेलं आहे. याही शिवसेनेच्याच ऐन मुवमेंटला त्या मनसेमध्ये गेल्या आणि 12,123 इतकं मतदान घेतलं. वडाळा 6,972 स्नेहल जाधव म्हणून उमेदवार डिपॉझिट जप्त. वणीमध्ये 21,977 राजू उंबरकर यांना बऱ्यापैकी मतदान झालं. आता शेवटचे 2 मतदारसंघ आहेत. वरोरा 2071 प्रवीण सूर यांचंही डिपॉझिट जप्त. वाशिममध्ये 1518 मतदान गजानन विरगाडे यांचंही डिपॉझिट जप्त. आणि शेवटची जागा आहे वरळी 19,367 जी जागा आहे संदीप देशपांडे यांची, त्यांचं 19,367 इतकंच मतदान. आता इथे लक्षात घ्या
सगळ्यात चांगलं मतदान झालेल्या मनसेच्या जागा कुठल्या? तर सगळ्यात पहिली जागा राजू पाटलांची 74,768, दुसरी जागा शिवडीची बाळा नांदगावकरांची 67,750 इतकं मतदान, दिनकर पाटील नाशिक पश्चिमचे 46,649 हे तिसऱ्या नंबरचं. मी टॉप 15 जागा तुम्हाला वाचून दाखवतोय. चौथी जागा जी आहे टॉप 15 मध्ये ती जागा आहे खडकवासल्याची मयुरेश वांजळे 42,897 इतकं मतदान. पाचवी टॉप जागा म्हणजे जर टॉप 15 जागा जर तुम्ही काढल्या तर त्या टॉप 15 मध्ये हे संदीप देशपांडे असतील, हे गजानन काळे असतील, हे नेते कुठल्या नंबरला आहेत हे तुम्हाला आत्ता कळेल. पहिला राजू पाटील, दुसरा शिवडी बाळा नांदगावकर, तिसरा जो होता दिनकर पाटील नाशिकचा, चौथा आहे खडकवासल्याची मयुरेश वांजळे यांची. पाचवी जागा आहे ती आहे ठाण्याचे अविनाश जाधव, ते टॉप 5 मध्ये येतात मनसेच्या 5 सर्वाधिक मतदानाच्या जागेत. सहावी जागा येते माहीमची जी आहे अमित ठाकरे यांची. अमित ठाकरे सुद्धा हे टॉप 6 पर्यंत जात आहेत. त्यानंतर सातवी जागा येते हडपसरची साईनाथ बाबरांची 32,821 टॉप 7. टॉप 8 जागा तुम्हाला मी सांगतो. अणुशक्तीनगर नवीन आचार्य यांची 28,362 वर. टॉप 9 घाटकोपर गणेश चुक्कल 25,862. टॉप 10 भांडूपची शिरीष सावंत यांची जागा 23,335. 11वी टॉप जागा ही वणीमधनं आहे 21,977 राजू उंबरकर. 12वी टॉप जागा आहे इगतपुरी 20,374. 13वी आहे वरळीची 19,300. म्हणजे टॉप 15 पैकी वरळीची जागा हे जे आहेत संदीप देशपांडे हे टॉप 15 पैकी टॉप 13व्या जागेवर येत आहेत. मग अशा व्यक्तिमत्वांनी किती बोलावं ह्या अशा युती संदर्भात? हा किती नाजूक विषय आहे. खरं तर या आकडेवाऱ्यांमध्ये जाण्यामागचं फक्त हे एकमेव कारण आहे. या सगळ्या मी तुम्हाला या सर्वांवर बोललो, शेवट मी याच्यावरच करणार आहे. पुढची 14वी आणि 15वी जागा तुम्हाला वाचून दाखवतो. 14वी जागा आहे बोरिवलीची 17,829 कुणाल मैनकर आणि 15वी जागा आहे बेलापूर 17,704 गजानन काळेंची. या आहेत टॉप 15 जागा. म्हणजे विचार करा शिवसैनिकांनो, जर हे आकडे बघा, युत्या आघाड्या ह्या अशा लागलो बोलणीसाठी लगेच बसलोय लगेच ही बोलणी झाली असं होत नाही. यासाठी भविष्यामध्ये या दोन पक्षांनी एकत्र आल्यानंतर कुणाकडे किती जागा असतील, कोण कुठल्या जागा लढवेल याच्यासाठी एक अंदाजे एक आतापासून अंदाज असतात. आणि ते युत्या आघाड्या झाल्यानंतर त्यानंतर त्या मारामाऱ्यांना सुरुवात नसते करायची. लक्षात घ्या, ह्या गोष्टींची अगोदर बोलणी होतात आणि त्यानंतर त्या गोष्टींवर ज्यावेळेस एकमत होतं त्यानंतर पुढे युत्या आघाड्यांची ही बोलणी होत असतात. लक्षात घ्या, नाहीतर युत्या आघाड्या झाल्या आणि नंतर बोलण्यांमध्ये फिसकटलं हे असं नको. अगोदर आपण हे उदाहरण, मी आता ही उदाहरण किती याला शोभतं माहीत नाही, ज्यावेळेस लग्न जुळतात त्यावेळेस अगोदर डायरेक्ट जुळवत नसतो आपण. अगोदर सगळ्या गोष्टींची माहिती घेतो, सगळ्या गोष्टींवर कुठे कुठे कॉम्प्रोमाइज करायचंय, कुठे कुठे काय सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात, नंतर लग्न जुळवलं जातं. लग्न जुळवायचं नंतर ह्या गोष्टी पाहिजे असं होत नसतं. तुम्हाला लक्षात येत असेल मला काय विषय समजवायचा आहे. मग ज्या वेळेस आपण ह्या अशा आकडेवाऱ्यांवर बसलेलो आहोत जिथे आपल्या जवळपास 94 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेले आहे, 104 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त आहेत, जवळपास 80च्या आसपासचे उमेदवार हे 1000च्या आतमधले आहेत. मग अशा वेळेस आपण हे एवढे आढेवेढे घेणं, हे एवढं टोकाचं बोलणं, एखाद्या पक्षप्रमुखांचा उल्लेख एकेरी करणं, मीडियासमोर जाऊन नको त्या बाईट देणं, हे कितपर्यंत योग्य आहे? आणि फक्त युत्या करूनच म्हणजे ही युती होऊनच महाराष्ट्रात म्हणजे बघा, मला कदाचित माझी भूमिका तुम्हाला कशी वाटते कशी नाही मला माहीत नाही. शिवसेना मनसे युती व्हावी आणि ती सन्मानाने व्हावी हे मी कायम सांगतो. पण फक्त ह्या युतीसाठी आपण कुठल्याही थराला खाली जायचं म्हणजे हे मात्र मला कुठेतरी पटत नाही. या कमीत कमी या अशा बोलघड्या नेत्यांना सन्माननीय राजसाहेब योग्य ती समज देतील. महत्त्वाचे जे काही नेते आहेत, मग बाळा नांदगावकरांसारखे नेते असतील, अगदी बाळा नांदगावकर असतील, राजू पाटील असतील, अगदी हे जे नाशिक पश्चिमचे आहेत पाटील, हे असे उमेदवार किंवा अशा प्रकारचे नेते ज्यावेळेस ह्या बोलण्यांमध्ये सहभाग घेतील कदाचित ही बोलणी वेगळ्या अर्थाने पुढे जातील, एवढंच मला वाटतं. बाकी आपण सारे समजूतदार आहात. ह्या व्हिडिओबद्दल मी पुन्हा एकदा महाराष्ट्र सैनिकांनाही सांगतो, मी पुन्हा एकदा शिवसैनिकांनाही सांगतो, कुठेही कोणता पक्ष आकडेवारीमध्ये मोठा, कुठला पक्ष आकडेवारीमध्ये लहान या गोष्टींमध्ये जायचं नाहीये. पण ज्यावेळेस हे आकडे असे असताना सुद्धा आपण इतकं टोचून का बोलतो, हा माझा एक साधा प्रश्न आहे. त्याच्यासाठी मी हा एक साधा खटाटोप केलेला आहे. एवढं तुम्ही समजून घ्याल ही एक माफक अपेक्षा ठेवतो. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.